नमस्कार मंडळी. एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत एक सामाजिक आणि आरोग्याबाबत दक्षता यासाठी पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ येथील विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर काढलेली फेरी आणि पल्स पोलिओ या राष्ट्रीय अभियानासाठी केलेले आवाहन या व्हिडिओमधून बघणार आहोत. चला बघूया पल्स पोलिओ निमित्त जनजागृतीपर फेरी. नमस्कार मंडळी. निरोगी बालपण सशक्त भारताची ओळख. प्रत्येक बालकाला पोलिओ सारख्या गंभीर आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारत सरकार, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ येथील विद्यार्थ्यांनी गावामध्ये उत्साहपूर्ण आणि जनजागृतीपर फेरी काढून नागरिकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. पोलिओ हा विषाणूमुळे होणारा अत्यंत गंभीर आजार असून तो प्रामुख्याने 5 वर्षांखालील बालकांवर परिणाम करतो. या आजारामुळे मुलांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. मात्र वेळेवर दिले जाणारे पोलिओचे 2 थेंब या गंभीर आजारापासून मुलांचे प्रभावी संरक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षांखालील बालकाला पल्स पोलिओचे 2 थेंब नक्की पाजणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ येथील विद्यार्थ्यांनी रविवारी होणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावातून जनजागृती फेरी आयोजित केली. विद्यार्थ्यांनी हातात जनजागृतीपर फलक घेऊन घोषणांच्या माध्यमातून नागरिकांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि प्रत्येक बालकांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्याचे आवाहन केले. या जनजागृती फेरीची सुरुवात पुनाळ प्रशालेय येथून करण्यात आली. त्यानंतर ही फेरी गावातील मुख्य रस्ता, पुनाळ ग्रामपंचायत, ज्योत्याजी केसरकर स्मारक, हनुमान मंदिर आणि गावातील विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा शाळेत दाखल झाली. फेरी दरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या उपक्रमात पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळचे मुख्याध्यापक श्रीयुत तानाजी घरपणकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक श्री संजय ठाणेकर, सुरेश जाधव, रायसिंग कांबळे, दीपक सुतार, सौ जयश्री पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांसह सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय आरोग्य विभागाचे कर्मचारी, आरोग्य सेविका अनिता बाबूराव पाटील, CHO प्रीती बाबूराव कांबळे, आरोग्य सेवक शरद चंद्रकांत खाडे, कंत्राटी आरोग्य सेविका अपर्णा बळीराम खोत, सुजाता शिंदे, भारती बंगे, गीता पाटील आदी आशा वर्कर, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामस्थांनीही या जनजागृतीपर मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला. पल्स पोलिओ ही केवळ एक सरकारी मोहीम नसून प्रत्येक बालकाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीचा राष्ट्रीय संकल्प आहे. एका बालकालाही लसीकरणापासून वंचित राहू देणे म्हणजे संपूर्ण समाजासाठी धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या परिसरातील पल्स पोलिओ केंद्रावर जाऊन 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब अवश्य पाजवावेत. समाजात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि नागरिक म्हणून कर्तव्याची जाणीव निर्माण होते. पीएमसी केंद्र शाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर पुनाळ, त्याचबरोबर आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेला हा जनजागृती उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. चला आपण सर्वजण एकत्र येऊन प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे 2 थेंब हा संदेश घराघरात पोहोचवूया. 2 थेंब जीवनाचे, निरोगी बालपणाचे आणि पोलिओ मुक्त भारताचे. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.